आणि आता आढावा घेऊयात 25 मिनिटात 50 बातम्यांचा। चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी रोड शो केला। रोड शोचे ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांचा वर्षाव करत स्वागतही करण्यात आलं। पिंपरी चिंचवड निवडणुकीमध्ये काँग्रेसला धक्का बसलेला आहे। काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसमध्ये उपेक्षा होत असल्याचं सांगत काम करण्याची मानसिकता उरली नसल्याचं पत्र देखील त्यांनी लिहिलंय। शरद पवार आणि अजित पवार यांचा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या डोक्यावरती जोपर्यंत हात होता तोपर्यंत खऱ्या अर्थाने जगताप यांचा राजकीय उत्कर्ष झाला होता आणि त्यानंतर भाजपमध्ये गेल्यावरती त्यांची वाटच लागली असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी आव्हानं आहेत। जगामध्ये बुद्धिमान मुलांची गरज आहे, त्याप्रमाणे शिक्षण देण्याची देखील गरज आहे। ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या युनिव्हर्सिटीज सोबत करार केलेला आहे असं शरद पवार म्हणाले। ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच महसूल परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वाळूचे नवीन धोरण, दाखल्यांचं वितरण, जमीन मोजणीचा प्रश्न यांसह विविध विषयांवरती महसूल परिषदेमध्ये मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। आमदार वैभव नाईक यांची एसीबी कडून चौकशी सुरू असतानाच आता त्यांच्या मिळकतीतील कणकवली इथल्या दत्तकृपा अपार्टमेंट या इमारतीतील 56 भाडेकरूंना एसीबीच्या नोटिसा आलेल्या आहेत आणि त्यामुळे नाईकांच्या अडचणीत वाढ झाली आहे। महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्यावरती टीका केल्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही। भाजपसह सगळ्याच नेत्यांना ही माहिती असल्यामुळे शरद पवार यांच्यावरती टीका होत असल्याचं रोहित पवार म्हणाले। राज्यात महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळाला असल्यामुळे राज्यामध्ये सरकार निवडणूक घेत नाहीयेत असं देखील ते म्हणाले। माझ्यावरती आरोप करणारे राजकारणी आता कुठे आहेत ते सर्वांना माहिती असल्याची टीका समीर वानखेडे यांनी केली। माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, माझी जात काढण्यात आली, रोज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद व्हायची, मात्र आता ते सगळे कुठे आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला। औरंगाबाद जिल्ह्यामधील कन्नड इथे संजना जाधव यांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केलंय। त्यांचे राजकीय शक्ती प्रदर्शन आगामी विधानसभेसाठी तयारी मानली जाते। संजना जाधव यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळेल अशी राजकीय चर्चा देखील आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधील साक्षीदारांची तपासणी 6 मार्च पासून सुरू करण्यात येणार आहे। पानसरे यांच्या हल्ल्याला 8 वर्ष पूर्ण झालेली असून सध्या कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि त्यामुळे या खटल्याला गती येणार आहे। राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही हा गंभीर प्रश्न असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांना दिल्यानंतर अंबादास दानवे यांनी पालघरमध्ये ही प्रतिक्रिया दिली आहे। आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर नागपूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव रद्द करण्यात आला आणि लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर कर्ज प्रकरण आणि लिलाव संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल अशी माहिती बँकेचे अधिकारी चित्तरंजन नाईक यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यामधील नंदेश्वर गावामध्ये अज्ञात माथे फिरून दगड आणि धारदार शस्त्रानं 3 महिलांची हत्या केलेली आहे। घरगुती वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जळगावमध्ये खून खटल्यामधील संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि त्याचवेळी जामीनवरील संशयित आरोपी सोबत असलेल्या तरुणाकडे चॉपर आढळून आल्यानं खळबळ उडाली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपीला देखील अटक केली। मुरुड तालुक्यामधील उसरोली गावामध्ये पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्या आहेत। महिला आणि किलोमीटर अंतरावरती जाऊन पायपीट करत डोक्यावरून पाणी आणतात, तर गावामध्ये 20 दिवस आड पाणी येतं आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायम असल्यानं ग्रामस्थ देखील आक्रमक झाले। रत्नागिरीमधील शिरगाव परिसरामध्ये खाडीला भरती आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाल्याचं पीक खराब होऊन मोठं नुकसान झालंय। भरतीचे पाणी वारंवार शेतात घुसतं आणि यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही आणि त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार का हा प्रश्न आता शिरगाव वासियांसमोर उभा ठाकलाय। व्हॉट्सअॅपवरती व्हिडिओ कॉल करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या तरुणाला मालाड पोलिसांनी पुण्यातून अटक केली। डिलिव्हरी बॉय असलेल्या या तरुणानं 40 अनोळखी महिलांचे नंबर सेव्ह करून त्यांना हे अश्लील व्हिडिओज पाठवले होते। 12वीच्या परीक्षेमध्ये बोर्डाकडून मोठी चूक झालेली आहे। 12वीच्या इंग्रजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 3च्या A3 ते A5 या क्रमांकाच्या प्रश्नांऐवजी उत्तर छापलेली होती। यावर बोर्डाकडून खुलासा करण्यात आला असून त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असं बोर्डानं स्पष्ट केलं आहे। जालना जिल्ह्यामधील सेवली येथे 2 परीक्षा केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अचानकपणे भेट देऊन 16 कॉपी बहादरांना रंगेहात पकडलं। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले।
कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी महसूलच्या नेमण्यात आलेल्या पथकांवरती शिक्षकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. पथकं नेमणं म्हणजे शिक्षकांवरती अविश्वास दाखवणं आणि त्यामुळे परीक्षा पद्धतीच रद्द करण्यात यावी अशी मागणी अजय भोयर यांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना निवेदन देऊन पाठवून दिली आहे. भंडारा जिल्हा प्रशासनानं कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचा विडा उचललाय. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी काही परीक्षा केंद्रांवर सुसाटपणे कॉपी चालल्यानं या अभियानाचा फज्जा उडालाय. अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यामध्ये दलालांनी अनेकांना बोगस रेशन कार्ड देऊन गंडा घातला. महसूल विभागाकडून रेशन कार्ड मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्यानं अनेक निराधार कुटुंब लाभापासून वंचित राहतात. एखाद्या माणसाच्या अंत्ययात्रेला देखील होणार नाही एवढी गर्दी चक्क एका वानराच्या अंत्ययात्रेला लातूर जिल्ह्यातल्या बुधोडा इथे झाली होती. ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वानराचा अंत्यविधी केला. बुधोडा इथे ट्रकच्या धडकेनं वानराचा दुर्दैवी अंत झालेला होता. रत्नागिरी जिल्ह्यामधील आडेबोर्थ रस्त्यावरती माकडांच्या 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी लागलेली होती. माकडांच्या 2 गटातील लढाईचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यानं रस्त्यावरून महिला आणि बालकांना एकटं फिरताना देखील आता भीती वाटू लागली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानामध्ये वाढ झालेली आहे. तर एकीकडे रात्री थंडीचा कडाका असताना दिवसा प्रचंड उकाडा जाणवतोय. तापमानातील या बदलांमुळे 7 रोगांचा फैलाव झपाट्यानं होताना दिसून येतोय. मोदी सरकारची तथाकथित जनविरोधी धोरणं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं चंद्रपुरामध्ये चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या वतीनं या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. शेतकऱ्यांचं विजेचं बिल दुरुस्त करून द्यावं, वीज वितरण कार्यालयानं शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबावी यासह वेगवेगळ्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बुधवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये चक्काजाम करण्यात येईल. बीड शहरामधील झोपडपट्टी रहिवाशांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली आरोग्यवर्धिनी योजना रखडल्याचं दिसून येत आहे. औषधांअभावी जिल्ह्यातील 28 आरोग्यवर्धिनी केंद्र 10 महिन्यांपासून बंदच असल्याचं समोर येत आहे. भंडारा जिल्हा जातीवाचक नावामधून मुक्त झाला असून भंडारा जिल्हा आता समाज सुधारकांच्या नावावरून ओळखला जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर भंडारा प्रशासन सुद्धा नावं बदलण्याच्या कामाला लागलेलं आहे आणि त्या अंतर्गत जिल्ह्यातील 49 पैकी 46 नावं बदलण्यात आलेली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामधील मरेगाव जंगलामध्ये 4 वर्षे वयाचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळलेला आहे. दुसऱ्या एखाद्या वन्यजीवाशी झुंजीमध्ये बिबट्या ठार झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर मृत बिबट्याचं दहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमधील 44 विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेमधील नासाच्या सहलीला जाण्याची संधी शिक्षण विभागानं उपलब्ध करून दिलेली आहे. यात स्पर्धा परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाणार असून या सहलीसाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धा भरवलेल्या होत्या आणि राज्यातून या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळाला. या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील हजेरी लावली. वाशिमच्या कारंजा इथे एकदिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यासाठी देशभरातील 2 लाखांहून अधिक भाविक कारंजा नगरीमध्ये दाखल झालेले होते. गुरुचरित्र पारायण संपल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य निर्माण समितीनं पूर्व आणि पश्चिम विदर्भातून विदर्भ निर्माण यात्रा सुरू केलेली आहे. विदर्भाच्या दोन्ही टोकांवरून सुरू झालेली विदर्भ निर्माण यात्रा येत्या 5 मार्चला नागपूरला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मोठी जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे. धुळे जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये साठवून ठेवलेला आहे. मात्र कापसाचे दर वाढण्याऐवजी कमी होत असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ही आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. उस्मानाबाद बाजारपेठेमधील सोयाबीनच्या दरातील चढ उतारांना बळीराजा चांगलाच मेटाकुटीला आलेला असून 4 महिन्यांमध्ये 1,500 सोयाबीनचे भाव कमी झालेत. अपेक्षित भाव न मिळण्याच्या या अपेक्षेनं माल घरामध्ये साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षेवरती पुन्हा एकदा पाणी फेरलंय. जळगाव 40 गाव रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे पाचोरा इथल्या जारगाव चौफुलीवरती रास्तारोको आंदोलन छेडण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे. तर महामार्ग प्राधिकरणानं रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांना तत्काळ बुजवण्याचं लेखी आश्वासनही दिलं. बीडच्या मांडेखेल नागपिंपरी इथे सब स्टेशन त्वरित सुरू करा या मागणीसाठी गावकऱ्यांनी महावितरणच्या उपविभागीय अभियंत्याला घेराव घातला. 15 दिवसामध्ये मागणी मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील गावकरी मंडळींनी दिलाय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मनसर शहरामधून उपविभागीय कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। कृषी पंपासाठी दिवसभर लाईट मिळावी आणि बिबट्यांचं शेतकऱ्यांवरती होणारे हल्ले वाढलेले असून त्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या या मागणीसाठी बीड जिल्ह्यामधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आणि त्यामुळे बीड जिल्ह्यामधील 1,90,000 बालकांच्या पोषण आहाराची वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे। सांगली महापालिकेच्या घरपट्टी वसुलीच्या विरोधामध्ये दलित महासंघाच्या वतीनं विरोध करण्यात आलेला आहे। या विरोधात थेट महापालिकेवरती उंट आणि शेळी घेऊन दलित महासंघाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला होता। जळगाव चाळीसगाव रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असून रस्त्यावरती पडलेले खड्डे तत्काळ बुजवावे या मागणीसाठी पाचोरा इथल्या जारगाव चौफुली ते महाविकास आघाडीने रस्ता रोको आंदोलन केलं। हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून येते। बर्फवृष्टीमध्ये पर्यटक स्कीइंग करताना दिसून येत आहेत तर अनेकांनी पॅराग्लायडिंगचाही आनंद लुटला। दिल्लीमधील तुर्की दूतावासामध्ये भूकंप बळींसाठी आणि त्यांच्या पीडित परिवारांसाठी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यात 5,000 शालेय विद्यार्थ्यांनी 65 मीटर लांब बॅनरवर संदेश लिहिला होता। जर्मनीच्या कोलान्यामध्ये शानदार कार्निवल परेडचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यात मोठ्या संख्येनं लोकांनी देखील सहभाग घेतला। आधी कोविडमुळे आणि त्यानंतर युक्रेन रशिया युद्धामुळे ही परेड झालेली नव्हती। मेक्सिकोच्या पुएब्लामध्ये भीषण अपघात झालेला आहे। यात 17 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। बसमध्ये 45 प्रवासी असल्याची माहिती देखील मिळते। आर्थिक संकटामध्ये असलेल्या पाकिस्तानला मोठा झटका बसलेला आहे। सुझुकी आणि होंडा कंपनीनं पाकिस्तानामधील आपले प्रकल्प गुंडाळल्यात। कच्च्या मालाची आयात होत नसल्यानं अनेक कंपन्या गाशा गुंडाळताना दिसतात। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जेलभरो आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शहबाज सरकार अलर्ट झालेलं आहे। लाहोरच्या अनेक विभागांमध्ये पुढच्या 7 दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आलंय। हेराफेरी 3च्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे। या चित्रपटामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन हा प्रमुख भूमिका साकारणार आहे असं म्हटलं जात होतं, मात्र आता राजू ही भूमिका अक्षय कुमारच साकारणार आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा मूळ स्टार कास्ट सोबत ही मजा अनुभवता येणार आहे। अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। अदिती आणि सिद्धार्थच्या लंच डेटचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियामध्ये त्यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या।